की तुमची संस्कृती ही तुमची ताकद सुद्धा असू शकते आणि तुमची संस्कृती हा तुमच्यातला पायातला अडथळा सुद्धा होऊ शकते. आय गिव्ह यू टिपिकल एक्झाम्पल. मी आता जे आपल्याला म्हणालो की अफजल खान वधाच्या वेळी महाराजांनी मनोधैर्य खचलेल्या संपूर्ण सैन्याला सांगितलं की भवानी मातेनं मला तलवार दिली. तुम्ही जर महाराजांच्या तलवारींचं किंवा या शस्त्रास्त्रांचं एक शास्त्रीय कारण बघितलं तर हिंदू शस्त्र सगळी सरळ आहेत. गदा सरळ आहे, त्रिशूळ सरळ आहे, भाला सरळ आहे, महाराजांची धोप सुद्धा सरळ आहे. मुघल शस्त्र जी होती ती सगळी वक्राकार आहे. याचं कारण महत्वाचं आहे की मुघल हे शरीरानं आकारमानानं मोठे होते, हातामध्ये मुठीमध्ये ताकद जास्त होती आणि मग महाराजांची जेवढी शस्त्र आहेत या धोप आणि या सगळ्या शस्त्रांचं जर तुम्ही बघितलं तर मराठा पवित्रे हे पॅरलल टू द ग्राउंड आहेत. जो फिजिक्सच्या नियमानुसार अ वेपन व्हेन इट मूव्स पॅरलल टू द ग्राउंड इट बिकम्स वेटलेस आणि मग पवित्र्यामध्ये ही गोष्ट खाली येते. हा शास्त्राचा आधार शस्त्राला दिलेला आहे, त्याला संस्कृतीची जोड दिलेली आहे आणि त्यानंतर मनोधैर्य वाढवण्यासाठी महाराजांनी सांगितलेले की भवानी मातेनं मला तलवार दिली, 32 दादांचा बोकड हा तुझ्या हातून मारला गेला पाहिजे. तुमच्याच संस्कृतीचं तुमच्याच परंपरेचं ताकदीनं तुम्ही इम्प्लिमेंटेशन कुठे करू शकता ही एक गोष्ट. आणि दुसरी गोष्ट फार महत्वाची जी येते की तत्कालीन हिंदू संस्कृतीमध्ये समुद्र पर्यटन हे निषिद्ध मानण्यात आलं होतं आणि त्यामुळे आता मध्यंतरी ते PS1 PS2 सिनेमे आले ना, त्यात चौलच्या राजांचं 7व्या शतकात आरमार होतं. त्यानंतर 1000 वर्ष एकाही हिंदू राजाने आरमार तयार केलं नाही का तर आमच्या धर्मात सांगितलं समुद्रावर पाय ठेवायचा नाही. परिणाम काय झाला? देशाचं काय भलं झालं? परिणाम हा झाला की अरब आले, मुघल आले, इंग्रज आले, पोर्तुगीज आले, डच आले, सगळेच येत गेले ना. मग हे कुठेतरी चुकतंय हे ठामपणे भूमिका घ्यायला सुरुवात जी केली ती शिवाजी महाराजांनी केली. म्हणजे जेव्हा आपण शिवशाहू फुले आंबेडकर म्हणतो, पुरोगामी विचार म्हणजे काय? व्यवस्थेला प्रश्न विचारणारा विचार आहे ना. हा छत्रपती शिवाजी महाराजांनी, माझं मत आहे की व्यवस्थेला प्रश्न विचारला की अरे तुम्ही म्हणताय हे करायचं नाही म्हणून हे धर्मात नाही म्हणून करायचं नाही, पण यामुळे देशावर आक्रमण होतंय ना, तर मला आरमार उभं करावं लागेल. बरोबर. सो मला वाटतं ही बंडखोरीची जी प्रवृत्ती आहे का पद्धतीनं, याचा सुद्धा संस्कार हा लहानपणापासून झाला, याचे परिणाम हे तुम्हाला सगळे पुढे दिसतात.